आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज हे देवासमान. महाराजांनी आपल्या अल्प आयुष्यामध्ये प्रचंड मोठं काम केलं. स्वराज्य स्थापना केली. सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याची दिशा दिली. रयतेसाठी प्रचंड काम करून ठेवलं. आणि खास करून कोकणामध्ये त्यांनी जे किल्ले उभारले त्यामुळे आजही आपल्या सगळ्यांना एक सुरक्षितचं वातावरण समुद्र किती खवळला तरी जाणवतं. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या दैवतासमान आहेत आणि म्हणून त्यांचा पुतळा उभारणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. कारण महाराज जरी प्रत्यक्षात शरीर रूपामध्ये आपल्यामध्ये नसले तरी पुतळ्याच्या माध्यमातून आपण महाराजांना पुन्हा एकदा त्यांची प्रतिमा, त्यांचं जीवन, त्यांनी केलेलं कर्तृत्व ह्या देखील आपल्याला पुन्हा एकदा त्याची जाणीव होत असते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करणं योग्यच आहे. आणि कोसळणं ही दुर्दैवी गोष्ट आहे. मला याबाबत या भागाचा एक लोकप्रतिनिधी होतो. मी 4 वेळा लोकसभेत लोकांना निवडून दिलं. मालवणमध्ये खास करून आमचं कुटुंब जवळजवळ 350 वर्षापासून राहतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे पाय ठेवला किंवा तेव्हापासून आमचं कुटुंब देखील इथे राहत आलेलं आहे. त्यामुळे अशा या पवित्र ठिकाणी झालेला या दुर्दैवाचा अपघात हे आम्हाला सगळ्यांना दुःख नाही. जे दुःख आपल्याला झालं तेच दुःख या खात्याचे मंत्री सार्वजनिक बांधकामामध्ये रवींद्र चव्हाणांनी झालं. आणि म्हणून त्यांनी लगेच तिकडे भेट दिली. त्यांनी याची चौकशी करण्याची समिती नेमली आहे. त्यासाठी आवश्यक असणारी कारवाई व्हावी म्हणून FIR देखील त्यासाठी पोलीस स्टेशनामध्ये नोंदवला गेला आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की एकदा ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे कोण दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई निश्चितपणे केली जाईल. किंबहुना कारवाई व्हावी सगळ्यांची भावनाच आहे. आपल्याला झालेला मोठा धक्का आहे. एवढा महाराजांचा पुतळा जमिनीवर पडतो म्हणजे काय. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी सरकारच्या पातळीवर कारवाई केली जाते. केंद्र सरकारच्या विविध संस्था, नेव्ही असेल, राज्य सरकारच्या संस्था असतील, हे एकत्रित येऊन त्याबद्दल कारवाई करत आहेत. आणि म्हणून मला वाटतं आपण सगळ्यांनी, शिवप्रेमींनी, सर्वसामान्य माणसांनी त्या चौकशी अहवालाची वाट पाहण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर ज्या कोण जबाबदार असतील, जे कोण दोषी असतील त्याच्याविरुद्ध कारवाई मात्र होलीच पाहिजे, व्हायलाच पाहिजे ही आपली भूमिका आहे.